की शिंद्या शिंद्या म्हणजे आपला तो शिंद्या कांद्या रिक्षावाला, त्याच्याबद्दल बोलते मी. हे शिंद्या, फडणवीस, मोदी काय सूर लावतात ते लोक. हा तोच कांदा ज्याच्यामुळे कितीतरी शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, मजुरांचं पोट भरतं, कितीतरी दुकानदारांचं पोट भरतं. अशा प्रकारची टीका सहन केली जाणार नाही. हा तोच कांदा आहे, हा तोच कांदा आहे ज्याच्यामुळे भाजीला चव येते, ज्याच्यामुळे कितीतरी लोकांना रोजगार भेटतो. 25-25 हजार आदिवासी समाज या कांद्यामुळे रोजगार मिळवतात. हा तोच कांदा आहे ज्याच्यामुळे विदेशातलं परकीय चलन आपल्या भारतामध्ये येतं. त्याच्यामुळे कांद्याबद्दल बोलताना जरा विचार करून बोला. हा माझ्या कांद्याला नाव ठेवू नका. हा जो माझा कांदा आहे राजकारणामध्ये आणू नका. या कांदा इकडे आहे म्हणून त्याची किंमत डाऊन आहे, पण हाच कांदा जर भारताच्या बाहेर गेला तर हा कांदा 100 रुपयापेक्षा जास्त किमतीने विकला जातो. हा फक्त भारतामध्ये आहे म्हणून याची किंमत डाऊन आहे. त्याच्यामुळे विचार करताना बोला, विचार करून बोला. त्याच्यामुळे विचार करून बोला. तुम्ही काय बोलताय ताई? हा कांदा कितीतरी लोकांना रोजगार देतोय, हजारो लाखो करोडो लोकांना रोजगार देतो. या कांद्यामुळे कितीतरी लोकांचं पोट भरते. तुमचा राजकारणाचा विषय असेल तो राजकारणात, कांद्याचा विषय असेल तो कांद्यात. कांदा आणि राजकारण खूप वेगळ्या गोष्टी आहे. त्याच्यामुळे कांद्याबद्दल बोलू नका. तुमचं काय वैयक्तिक गोष्ट असेल, वैयक्तिक भांडण असेल, वैयक्तिक तुमचं काय टीका करायची असेल तर तुम्ही वैयक्तिक टीका करा, पण कांद्याला तुम्ही मध्ये आणू नका. हे शिंद्या, फडणवीस, मोदी काय सूर लावतात ते लोक. काय सुरानी बोलतात आणि ते पण समोर चिठ्ठी ठेवून. त्याच्यात काय लिहिलं तेच उतरवायचंय. तर त्यांचं चिठ्ठीशिवाय त्यांचं भाषणच नाहीये. आणि आपले साहेब जे हृदयात होतं ना, हृदयात, ते अख्ख्या जनतेसमोर मांडत होते. आणि आज पण साहेबाच्या भाषणाला लोक ना कुठून कुठून येतात. त्यांचं एकच म्हणणं आहे, आमचा साहेब हारायला नको. अरे वाघाला पकडण्यासाठी किती आटापिटा कराल रे. काही करा तुम्ही, काही करा. अजून 100 हिरोईनला तुम्ही खासदारकीचा आणि आमदारकीचा तुम्ही तिकीट द्या. शिंद्याला, फडणवीसला मी सांगू इच्छिते, किती हिरोईन तुम्ही आणा निवडून, पण आमच्यासारखे सामान्य माणूस ना फक्त साहेबांसाठी राहणं. साहेबांसाठी. आम्ही बाप बदलणारी माणसं नाही हो. आमचा बाप एकच.